नमस्कार. थलपती विजय तमिळनाडूचे मुख्यमंत्री पदाचे सूत्र हाती घेतल्याच थलपती विजयनं फार महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय तो म्हणजे मद्य विक्रीची दुकानं बंद करण्याचा. राज्यातली 717 मद्य विक्रीची दुकानं त्यानं बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो जाहीरही करून टाकला. मंगळवारच्या दिवशी त्यानं ही घोषणा केली आणि त्यानंतर पुढच्या 2च आठवड्यात ही दुकानं बंद होतील यासाठी त्यानं तरतूद सुद्धा केली. त्याने तसे आदेश सुद्धा दिले. आता मद्य विक्रीची दुकानं त्यानं बंद करण्याचा निर्णय का घेतला त्याची 2 कारणं. पहिलं महत्त्वाचं कारण ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तमिळनाडूच्या महिलांकडून ही मागणी होत होती की मद्य विक्रीची दुकानं बंद व्हावीत, निदान काही महत्त्वाच्या ठिकाणची दुकानं तरी बंद व्हावीत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कारण त्याचं ते म्हणजे तरुणांनी त्यांचं भविष्य अंधारात घालवू नये. खूप मोठ्या प्रमाणात ज्या तरुणांनी टीव्ही केला मतदान केलेलं आहे, खूप मोठा फॅन बेस आहे स्वतः थलपती विजयचा, तो म्हणजे तरुण वर्ग. या तरुण वर्गाचं भविष्य अंधारात जाऊ नये, मद्याच्या आहारीत जाऊ नये, त्याकरता हा निर्णय घेण्यात आला. आता मद्य विक्रीची दुकानं 717 बंद करण्यात आली. त्याच्याविषयी थोडे डिटेल्स घेऊया. राज्यामध्ये म्हणजे तमिळनाडूमध्ये सर्वाधिक मद्याची दुकानं जी आहेत ती आहेत 4700च्या आसपास. 4765 इतकी तमिळनाडूमध्ये मद्याची दुकानं आहेत. त्यातली 717 दुकानं ही बंद होणार आहेत पुढच्या 2 आठवड्यांमध्ये. 276 ठिकाणं अशी आहेत जी मद्याची दुकानं आहेत. ती मद्याची दुकानं धार्मिक स्थळांच्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे ती 276 दुकानं जी धार्मिक स्थळांच्या आजूबाजूला आहेत ती बंद केली जाणार आहेत. 176 दुकानं मद्याची दुकानं जी शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला आहेत त्यामुळे ती सुद्धा बंद केली जाणार आहेत. आणि जे तमिळनाडूतले काही बस स्टॉप आहेत त्या बस स्टॉप्सच्या आजूबाजूला असलेली 255 दुकानं बंद केली जाणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आहे. एकूण 717 मद्य विक्रीची दुकानं बंद होणार आहेत. ती याकरता बंद होणार आहेत की भविष्यात तरुण वर्गाला मद्याच्या आहारी जाण्यासाठी मज्जाव करता येईल. आता ही मद्याची दुकानं बंद केल्यामुळे महसुलात खूप मोठ्या प्रमाणात तूट होणार आहे. पण मंत्रिमंडळ जे आहे थलपती विजयचं ते यंग ब्रिगेडचं मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे अर्थातच जर मद्य विक्रीची 717 दुकानं बंद होत आहेत आणि त्यातून जर महसुलात तूट होतीये तर ती भरून कुठे काढायची याचाही विचार थलपती विजयनं केलेलाच असणार. अर्थात मद्य विक्रीची दुकानं बंद करण्याचा निर्णय जो थलपती विजयनं घेतलेला आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा.